माझं नाव जयराम. मला 3 मुलं होती. माझ्या मुलांसाठी मी माझं पूर्ण आयुष्य पणाला लावलं. मी माझ्या मुलांवर खूप प्रेम करायचो. पण एक वेळ अशी आली जेव्हा मला एक गंभीर आजार झाला आणि मी माझ्या 3ही मुलांसाठी ओझं बनलो. मोठा मुलगा मला दुसऱ्या मुलाकडे सोडून यायचा, दुसरा तिसऱ्याकडे आणि तिसराही मला त्याच्या घरी ठेवायचा आणि तिसऱ्याचाही मला त्याच्या घरी ठेवायचा काही विचार नव्हता. जेव्हा मी ठणठणीत होतो तेव्हा हे 3 भांडायचे. बाबा माझ्याकडे राहतील, मी त्यांना सांभाळेन, कारण त्या काळात मी खूप कमवू शकत होतो. पण जेव्हा आजारपण आलं तेव्हा 3घांनीही मला आपापल्या घरातून बाहेर काढलं. ते मला ओझं समजायला लागले. मग मी एक निर्णय घेतला. मी त्यांच्यावर ओझं बनणार नाही असं ठरवलं. मी माझ्या गावाकडे आलो. मग मी असं काही केलं की माझी 3 मुलं थक्क झाले. त्यांना बातमी मिळाली माझं निधन झालं आहे. जेव्हा ही बातमी ऐकून ते 3घे गावाकडे आले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण मी तर अगदी ठणठणीत होतो, पण त्यांच्यापर्यंत माझ्या मृत्यूची बातमी पोचलीच कशी. लहानपणापासून मी गरिबी पाहिली होती. मी आणि माझी भावंडं खूप वाईट दिवसातून गेलो होतो. आम्ही असे प्रसंग पाहिले होते जे प्रत्येक गरिबाला पाहावे लागतात. तेव्हाच मी ठरवलं होतं, ज्या गरिबीच्या जीवनातून मी गेलो आहे ते माझ्या मुलांना अनुभव यायला नको. मी त्यांच्यासाठी काहीही करीन, पण त्यांना चांगले आयुष्य देईन. मी एका लहानशा गावात राहायचो जिथे आधीपासूनच खूप गरिबी होती. पण मी मेहनत करून सगळं काही सुरळीत केलं. माझ्या 2 भावांची लग्न झाली होती. मी माझ्या बहिणींमध्ये सर्वात मोठा होतो, म्हणून प्रथम त्यांच्या लग्नाची जबाबदारी घेतली. मग स्वतःबद्दल विचार केला आणि सर्व भावंड गावातच राहत होतो. आम्ही गरीब होतो, पण आमच्यात खूप प्रेमही होतं. मी एवढी मेहनत केली की माझ्या कमाईतून गावातच एक मोठं घर बांधलं, जिथे लग्नानंतर मी माझ्या बायको आणि मुलांसोबत राहू लागलो. माझे 2 भाऊही खूप मेहनत करत होते. बालपणात आम्हाला सुख मिळालं नाही, पण तरुणपणी आम्ही मेहनतीने स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी खूप काही केलं. एक दिवस माझ्या बहिणींनी माझ्यासाठी सुरेखा नावाच्या मुलीबरोबर माझे नाते जोडून माझं त्याच मुलीसोबत लग्न लावून दिलं. ती गावातील एक भोळी भाबडी मुलगी होती. माझे आईबाबा माझ्या लहानपणीच वारले होते, त्यामुळे आम्ही भावंडच एकमेकांचा आधार होतो. आम्ही एकमेकांची खूप काळजी घ्यायचो. 2 भावांची लग्न झाली होती. त्यांनी छोट्या घरामध्ये आपापले कुटुंब वेगळं केलं होतं. पण मी छोटंसं नव्हे तर मेहनतीने एक मोठं घर बांधलं आणि मग लग्न केलं. लग्नानंतर बायकोसह शांततेने राहायचं माझं स्वप्न होतं. पण लग्नाला काही महिनेच झाले होते तेव्हाच तिचे काही विचित्र वागणे माझ्या समोर यायला लागले. मी तर दिवसभर कामावर जात होतो, पण परत येताना वस्तीतील एखादा माणूस तरी तक्रार करत असे की तुम्ही घरी नसताना एक मुलगा तुमच्या घरी येतो, तुझी बायको त्याच्याशी हसत हसत बोलते, असं लोक सांगू लागले. मला वाटायचं माझी बायको खूप चांगली आणि सुंदर आहे, म्हणूनच लोकांना हे सहन होत नाही. हे लोक तिच्या सौंदर्यावर जळतात. पण जेव्हा तिच्याबद्दलच्या तक्रारी वाढायला लागल्या तेव्हा मला काहीतरी पाऊल उचलावं लागणार होतं. पण काय आणि कसं करणार? आता आमच्या लग्नाला 2 महिनेच झाले होते आणि ती गर्भवती झाली. एक दिवस मी तिला म्हणालो, सुरेखा, लोक तुझ्याबद्दल बऱ्याच गोष्टी बोलतात. ते म्हणतात की मी घरी नसताना कोणीतरी घरात येतं. सुरेखा म्हणाले, असं काहीच नाही. माझ्या माहेरचे लोक येतात. तुम्हाला माहीतच आहे की मला 7 भाऊ आहेत आणि मी त्यांची लाडकी एकुलती एक बहीण आहे. त्यामुळे माझा एखादा भाऊ मला भेटायला येतच असतो. पण तुमच्या वस्तीतील लोकांना हे कुठे माहीत आहे, त्यामुळे त्यांनी या गोष्टीचा चुकीचा अर्थ काढून तुम्हाला सांगितलं असेल. मी म्हणालो, शक्य आहे, तू बरोबर म्हणत असतील, कारण माझ्या बायकोवर खूप विश्वास होता. म्हणूनच मी तिला म्हणालो, कृपया माझा विश्वास कधीही तोडू नकोस आणि आता तर तू आई होणार आहेस. ती म्हणाली, मी वचन देते, तुमचा विश्वास कधीही तुटणार नाही. मी नेहमी तुमच्या सोबत राहीन. मी फक्त तुमच्यावरच प्रेम करते. तिच्या या बोलण्यावर मी डोळे झाकून विश्वास ठेवला. मला खरंच वाटायचे की तिचे भाऊच तिला भेटायला येत असतील. वेळ पुढे सरकत होती आणि तिने पहिल्या मुलाला जन्म दिला, जो अत्यंत शुभ ठरला. मी त्याचं नाव राजन ठेवलं. राजन अजून 1 वर्षाचाही झाला नव्हता तेव्हा सुरेखा पुन्हा गर्भवती झाली. माझ्या मुलांचे पाय घरात खूपच शुभ होते. माझा व्यवसाय गगनाला भिडत होता. मी मोहरीच्या तेलाचा व्यवसाय करायचो. गावातून तेल घेऊन शहरात पाठवायचो. माझ्या व्यवसायात खूप तेजी चालू झाली.
आणि मला खूप नफा मिळू लागला. मग मी गावात अजून जमीन खरेदी करायला सुरुवात केली. माझी इच्छा होती की मी माझ्या मुलांसाठी इतकं काहीतरी नक्कीच मागे ठेवावं की त्यांना कधीच गरिबीत दिवस काढावे लागू नयेत. मी ठरवलं होतं, जी गरिबी मी पाहिली आहे ती कधीही माझ्या मुलांच्या वाट्याला येऊ नये. मी त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करेन आणि जोपर्यंत या हाडांमध्ये ताकद आहे तोपर्यंत मी काम करत राहीन. वेळ पुढे सरकत गेला. सुरेखाने दुसऱ्या मुलालाही जन्म दिला. आता माझ्याकडे 2 मुलं होती. पण एक गोष्ट मला सतावत होती की वस्तीतील लोक अजूनही माझ्या बायकोबद्दल तक्रारी का करत होते. ते म्हणायचे, तुझी बायको काय करते याकडे लक्ष ठेव. पण माझा त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. मला वाटायचं माझं घर तुटू नये म्हणून मी जास्तीत जास्त तिच्यावर विश्वास ठेवत होतो. मी प्रामुख्याने माझ्या व्यवसायात व्यस्त असायचो. सकाळी घरातून बाहेर पडायचो आणि रात्री 8 वाजता घरी परत यायचो. माझी बायको माझ्यासाठी दुपारचं जेवण सकाळीच पॅक करून द्यायची, कारण माझं काम शहरात जायचं होतं. त्यामुळे मी घरी फारसा दिसायचोही नाही. वेळ पुढे सरकत गेला आणि देवाने मला अजून एक मुलगा दिला. आता माझ्याकडे 3 मुलं होते आणि आमच्या लग्नाला 4 वर्ष झाली होती. या 4 वर्षात मी खूप मन लावून मेहनत केली, खूप प्रगती केली आणि मी माझ्या आयुष्यात आनंदी झालो. मग एक दिवस असं घडलं की शहरात जात असताना अचानक माझा अपघात झाला. मला जास्त दुखापत झाली नव्हती, पण जेव्हा लोकांनी मला रस्त्यावरून उचलून हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की माझ्या पायाच्या हाडाला मार लागला आहे, त्यामुळे जवळजवळ 1 महिन्यापर्यंत बेडवरून उठू नये. हे ऐकून मी खूप घाबरलो. माझी मुलं लहान होती आणि जर मी 1 महिन्यासाठी अंथरुणाला खेळलो तर सगळं काही बिघडेल असं वाटायला लागलं. पण माझ्या एका मित्राने मला समजावलं, घाबरू नकोस, देवाने तुला सगळं काही दिलं आहे, जीवापेक्षा काहीही महत्त्वाचं नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. त्यामुळे 1 महिना विश्रांती घे आणि बरं वाटल्यावर पुन्हा काम सुरू कर. त्याचं म्हणणं बरोबर होतं. मी देवाचे आभार मानले की फार मोठी दुखापत झाली नव्हती. माझ्या अपघातामुळे माझी बायको खूप चिंतेत पडली. पण मला हे समजत नव्हतं की ती माझ्या पायाला दुखापत झाली होती त्याबद्दल काळजी करत होती की ती याबद्दल जास्त अस्वस्थ होती की आता मी घरातच राहणार आहे. सामान्य लोकांना आठवड्यातून 1 दिवस तरी सुट्टी असते, पण मी कधीच सुट्टी घेतली नव्हती. मी नेहमी माझं जीवन सुधारण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत असायचो. मला काहीही माहिती नव्हतं की माझ्या अनुपस्थितीत माझी बायको काय करते, कुणाला भेटते, कुठे जाते, कोण घरी येतं. लोक माझ्याकडे तक्रार करत होती तरी मी त्यांच्या बोलण्याकडे कायम दुर्लक्ष करत आलो होतो. पण आता जेव्हा मी 1 महिन्यासाठी घरीच होतो तेव्हा हळूहळू तिचं वागणं माझ्यासमोर स्पष्ट होऊ लागलं. ती कायम अस्वस्थ राहायची. तिला पाहून असं वाटायचं जणू ती कुणाची तरी वाट बघत आहे किंवा तिला भीती आहे की घरात कुणी येणार नाही ना. एक दिवस असंच बोलता बोलता माझ्या मोठ्या मुलाने मला सांगितलं, बाबा, तुमच्या मागे खूप सारे काका घरी येतात, तेव्हा आई आम्हाला बाहेर खेळायला पाठवते आणि मग स्वतः त्या काकांसोबत खोलीत बसून बोलत असते. माझ्या मुलांच्या तोंडून हे ऐकून मी अवाक झालो. मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, बाळा, ते काका नाहीत, तुझे मामा आहेत. पण तो म्हणाला, नाही बाबा, मामा तर कधीच इकडे येत नाहीत. हे ऐकून मी थोडा अस्वस्थ झालो. मला वाटलं आता काहीतरी करायलाच हवं. मला माझ्या बायकोच्या खऱ्या वागणुकीचा शोध घ्यायचा होता, कारण लहान मुलं कधीच खोटं बोलत नाहीत. आणि माझ्या मुलांचं म्हणणं होतं, बाबा, तुम्ही घरी असताना कधीच कोणतेही काका घरी येत नाहीत, पण तुम्ही घरी नसताना रोज कोणीतरी येतं आणि आम्हा भावांना खूप पैसे देऊन जातात. हे ऐकताच माझं डोकंच फिरून गेलं. शेवटी माझ्या अनुपस्थितीत घरात येतं तरी कोण? आता माझे आरोग्य सुधारत चालले होते आणि मी पक्क ठरवलं की काहीही करून मला खरं काय ते जाणून घ्यायचं आहे. 1 महिना कसा तरी गेला. माझा बेड रेस्ट संपला. मग मी माझ्या बायकोला म्हणालो, सुरेखा, मी आज कामावर जातो. त्या दिवशी सुरेखा खूप आनंदी दिसत होती, पण मी प्रत्यक्षात कामावर गेलोच नव्हतो. मी आमच्याच वस्तीत इकडे तिकडे फिरत होतो. थंडीचे दिवस होते म्हणून मी अंगावर शॉल गुंडाळली होती आणि चेहरा पण झाकून ठेवला होता. पहिल्या दिवशी कदाचित कोणीच आलं नव्हतं, पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मी अगदी वेळेवर घरातून बाहेर पडलो आणि वस्तीतच फिरत राहून माझ्या घरावर नजर ठेवत होतो, तेव्हा मी पाहिलं एक अनोळखी माणूस माझ्या घरात शिरला. तो घराच्या आत गेला.
मी त्या माणसाचा चेहरा ओळखूच शकलो नाही. माझ्या बायकोच्या सांगण्यानुसार तिचे 7 भाऊ होते आणि त्यातीलच कोणी ना कोणी माझी विचारपूस करायला घरी येतो. पण मी तिच्या त्या 7ही भावांना अगदी चांगलेच ओळखत होतो. तर मग हा माणूस कोण होता? थोडा वेळ झाला. माझी मुलं घराबाहेर आली आणि खेळायला लागली. माझ्या मोठ्या मुलाच्या सांगण्यानुसार तो माणूस आणि माझी बायको घरात दोघेच असतात. आताही तसेच घडले होते. माझी मुले घराबाहेर होती आणि तो माणूस आणि सुरेखा घरात होते. त्यामुळे मला काहीतरी पाऊल उचलणं आवश्यक होतं, कारण माझ्या डोळ्यांसमोर जे काही घडत होतं ते अजिबात योग्य नव्हतं आणि माझ्या सहनशक्तीबाहेरचं होतं. मी ताबडतोब घरात घुसलो. मुलांनी अगोदरच दाराजवळ मला पाहिलं होतं. मी घरात घुसलो तर हॉल पूर्ण रिकामा होता. मग मी खोलीत गेलो तर माझी बायको त्या अनोळखी माणसाच्या अगदी शेजारी सोप्यावर बसलेली होती. हे सगळं पाहून माझ्या अंगातील रक्त खळबळून उठलं. माझी बायको आणि तो माणूस दोघांची नजर माझ्यावर पडताच ते एकदम उभे राहिले. सुरेखा माझ्याकडे घाबरलेल्या नजरेने पाहू लागली. ती म्हणाली, आपण केव्हा आलात? मी म्हणालो, मी गेलोच कुठे होतो सुरेखा. तुझं हे काय चाललंय आणि हा माणूस कोण आहे? तो माणूसही घाबरला. मी पटकन त्याची कॉलर पकडली आणि ओरडलो, सांग तू कोण आहेस आणि माझ्या घरात काय करत आहेस? त्याने मला जोरात ढकलून दिलं आणि माझा हात सोडून घराबाहेर पळून गेला. मी त्याला पकडण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो पुन्हा मला सापडला नाही. सुरेखा खूप घाबरली होती, कारण तिची चोरी पकडली गेली होती. मी तिच्याकडे लक्षपूर्वक पाहिलं आणि म्हणालो, सुरेखा, आता तू मला सगळी खरी गोष्ट सांगशील? नाहीतर मी आत्ताच पोलिसांना फोन करतो. पोलीस या शब्दानेच सुरेखा फारच घाबरली. ती म्हणाली, माफ करा मला. खरं सांगायचं तर माझं आधीपासूनच पुरुषांसोबत संबंध होते. मला माझ्या सवयीचा मोह आवरता आला नाही, म्हणून लग्नानंतरही तुमच्या गैरहजेरीचा फायदा घेत मी अशा संबंधात राहिले. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी म्हणालो, तू हे काय बोलतेस? ती खूप रडत होती. तिच्या चेहऱ्यावर लाज आणि पश्चाताप स्पष्ट दिसत होता. तिने माझ्यासमोर हात जोडले आणि म्हणाली, माफ करा, मी पुन्हा असं काही करणार नाही. पण मी अशा स्त्रीला कसं माफ करू शकतो, जी माझ्या पाठीमागे माझा विश्वासघात करत होती? तिला तर तिच्या मुलांचाही विचार नव्हता. तेव्हा माझ्या मनात एक विचार आला, ही मुलं खरंच माझीच आहेत का, की कुणा दुसऱ्याची? पण मी लगेच विचार केला, मुलं कुणाचीही असत, ती निष्पाप आहेत. मला फार वाईट वाटत होतं, कारण वस्तीतील लोकांनी आधीच मला माझ्या बायकोबद्दल सतर्क केलं होतं, पण मी त्यांच्यापैकी कोणाचेच ऐकलं नव्हतं. मग मी त्यावेळी का नाही समजलो? मला आधीच सावध व्हायला हवं होतं, पण मी सतत माझ्या बायकोवर विश्वास ठेवत राहिलो. पण आता मी डोक्याला हात लावून बसलो होतो. मी एक असा माणूस होतो ज्याने कधीही कोणत्याही स्त्रीसोबत गैरवर्तन केलं नव्हतं किंवा वाईट नजरेने पाहिले नव्हते. आणि ज्या स्त्रीसोबत मी आयुष्यभराचे स्वप्न पाहिले होते, मी तिच्यासोबत काय काय स्वप्न रंगवले होते, पण ती तर माझ्या पाठीमागे मला फसवत होती. मला आठवलं की एकदा तिने मला वचन दिलं होतं, ती कधीही मला धोका देणार नाही, माझा विश्वास कधीच तोडणार नाही. पण आज जे काही माझ्या डोळ्यांसमोर घडलं आणि जे तिने स्वतःच्या तोंडानं कबूल केलं, त्यावर आता विश्वास ठेवणं भागच होतं. सुरेखा माझी माफी मागत होती, पण मी तिला माफ करणारच नव्हतो. माझा आधार म्हणजे माझी मुलं होती. मला आता तिला माझ्या आयुष्यातून कायमचं दूर करायचं होतं. मी तिला म्हणालो, तू आत्ताच्या आत्ता या घरातून निघून जा. मी तुला कधीही माफ करणार नाही. तू माझ्या नकळत जे काही करत होतीस ते अगदी चुकीचं होतं. मी कायम तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू मात्र माझ्या गैरहजेरीचा फायदा घेतलास. माझ्याच घरात दुसऱ्या माणसांना बोलवत राहिलीस. ती म्हणाली, मी पुन्हा असं काही करणार नाही. मी स्पष्ट शब्दात म्हणालो, नाही, मी आता तुझ्यावर विश्वास ठेवूच शकत नाही, कारण तू विश्वास ठेवण्यायोग्य स्त्री नाहीस. तू तुझं सामान घे आणि इथून निघून जा. फक्त माझी मुलं इथेच ठेव, कारण माझ्या मुलांवर खूप प्रेम आहे. सुरेखा खूप रडत होती. गळा कापल्यासारखी तिची अवस्था झाली होती. शेवटी मी तिला तिच्या माहेरी पाठवली आणि दुसऱ्याच दिवशी घटस्फोटाचे कागद तयार करून तिला पाठवले. तिच्याशी माझे सर्व संबंध संपुष्टात आले. आता तिच्याशी मला काहीही घेणं देणं नव्हतं. हे सगळं झालं आणि माझ्या मनाला खूप मोठा धक्का बसला. जेव्हा माझ्या भावंडांना हे समजलं, तेव्हा ते सगळे माझ्याकडे आले आणि म्हणाले, तू आम्हाला त्या बाईबद्दल अगोदर का नाही सांगितलंस की ती तुझ्या मागे एवढं काही करत होती? आम्ही तिला पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं. मी म्हणालो, नाही, मी कधीच कोणावर अन्याय केला नाही, कोणाशी वाईट वागलो नाही.
ती तर माझी बायको होती. मी तिच्याशी वाईट वागण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही. माझी लहान बहीण म्हणाली, दादा, तू नेहमी दुसऱ्यांचा विचार करतोस आणि दुसऱ्यांसाठी विचार करत करत तू कायम स्वतःचं नुकसान केलं आहेस. आता जरी तू तिला घरातून काढून टाकली असशील, कोण जाणे ही मुलं खरंच तुमची आहेत की अजून कोणाची. मी म्हणालो, ही मुलं कोणाचीही असत, पण ती मला बाबा म्हणतात, त्यामुळे मी त्यांची काळजी घेत राहीन, जशी आजवर घेतली तशीच. ही माझी मुलं आहेत. मी सुरेखाबरोबरचे सर्व नाते तोडले आहे, पण माझ्या मुलांसोबतचे मी एकही नातं तोडणार नाही. माझे मोठे भाऊ म्हणाले, ठीक आहे, पण आता तू दुसरं लग्न कर. या मुलांचं पालनपोषण करणं तुझ्यासाठी खूप कठीण होईल. मी म्हणालो, नाही, मी दुसरं लग्न करणार नाही. दुसरं लग्न करून मी माझ्या मुलांचं आयुष्य बिघडवू शकत नाही. कोण जाणे उद्या माझ्या आयुष्यात दुसरी एखादी स्त्री आली तरी ती मला समजून घेईनच याची काय खात्री. आणि जर तिने माझ्या मुलांना वाईट वागणूक दिली तर मी ते सहनच करू शकणार नाही. माझ्या बहिणी म्हणाल्या, दादा, आम्ही तुझ्यासाठी एखादी चांगली मुलगी शोधू. मी स्पष्टपणे सांगितलं. सगळेच मला समजावत होते की तुझी मुलं लहान आहेत, त्यांचं संगोपन तू एकट्यानं कसं करशील. पण मी त्यांना स्पष्ट सांगितलं, मी काहीही करेन. त्यांच्या आयुष्यातील आईबाबा दोघांचं स्थान मीच भरून काढेन. त्यांच्या संगोपनाची जबाबदारी माझी आहे. पण मला दुसरं लग्न करायचं नाही. मी कामावरही जात होतो, मुलांचीही काळजी घेत होतो, त्यांच्यासाठी स्वयंपाक करत होतो, घराची स्वच्छताही ठेवत होतो. गावातले सगळे लोक मला पाहून हळहळ व्यक्त करायचे. अनेक लोक मला अजूनही समजावत होते, तू जीवनात फार कठीण काळातून जात आहेस, दुसरं लग्न करून घे, तुला सोपं होईल. पण मी कुणाचं ऐकलं नाही. माझ्यासाठी माझी मुलंच सर्व काही होती. आणखी एक गोष्ट म्हणजे आता मी कोणत्याही दुसऱ्या स्त्रीवर विश्वास ठेवू शकत नव्हतो. माझं आयुष्य फार मेहनतीचं चाललं होतं, पण मी स्वतःला समजावत होतो, हे सगळं काही थोड्याच काळासाठी आहे. काही वर्ष कशीबशी जातील, मुलं मोठी होतील, त्यांची लग्न होतील, ती स्वतः कमावतील, तेव्हा मला आधार मिळेल. पूर्वी मी राईचं तेल शहरात जाऊन पुरवत असे, पण आता मी ऑनलाईन डिलिव्हरीचं काम सुरू केलं होतं. माझ्या स्वतःच्या जमिनीवर तेलाचा घाणा लावला. तिथूनच आमचं तेल सप्लाय व्हायचं. या कामात फारसा नफा नव्हता, पण वेळ घालवण्यासाठी आणि घर चालवण्यासाठी बऱ्यापैकी होतं. मुलं हळूहळू मोठी होत होती. मी मुलांना शहरात शिकवण्यासाठी पाठवायचो, पण त्यांना घेऊन जाणं, आणणं आणि वरून माझ्या कामाचं नुकसान, हे सगळं फार कठीण होतं. मग मी ठरवलं की मीच का नाही शहरात जाऊन राहावं. शहरात घर विकत घेऊन तिथेच आपलं राहणं सुरू करावं. मुलांची शिक्षणं चालू राहतील आणि माझं कामही सुरळीत होईल. तसंही मी जेव्हा गावात राहत होतो तेव्हा मला सुरेखाची आठवण यायची. तिने केलेला विश्वासघात आठवायचा. मग माझ्या घराकडे, मुलांकडे पाहून मला राग यायचा. माझ्या आयुष्यात असं सगळं का घडलं. मुलांनीही काही वेळा आपल्या आईची आठवण काढून रडारड केली होती, पण मी त्यांना समजावलं, तुमची आई आता या जगात नाही. आता तुमच्यासाठी फक्त मीच आहे. मुलं लहान होती, अजून काहीच समजून घेण्याच्या वयात नव्हती. त्यांना सुरुवातीला आईशिवाय राहायला कठीण गेलं, पण वेळेनं सर्व गोष्टी सुरळीत झाल्या. लहान मुलाचं पालनपोषण करणं फार मोठं जबाबदारीचं काम होतं, पण तो कठीण काळही पार पडला. मी माझं सगळं सामान बांधून शहरात स्थलांतर केलं. माझे भाऊ बहिणी हे ऐकून नाराज झाले की मी मुलांना घेऊन शहरात जात आहे, पण मुलांचं शिक्षण होतं आणि माझा व्यवसायही. त्यामुळे माझ्यासाठी शहरात जाणं अत्यंत आवश्यक होतं. मी माझा संपूर्ण व्यवसाय गावातून बंद करून शहरात सुरू केला होता आणि इथेच मी माझं नवीन आयुष्य सुरू केलं होतं. पाहता पाहता मुलं कधी मोठी झाली समजलंसुद्धा नाही. तिथे व्यवसायात सुद्धा खूप प्रगती झाली. माझा मोठा मुलगा राजन, दुसऱ्या क्रमांकाचा प्रतीक आणि तिसऱ्या क्रमांकाचा रवी, तिघेही माझ्यासोबत व्यवसायात मदत करत असत. आता आमचं तेलाचं फक्त एक खाना नव्हता, तर आमची एक चांगली ब्रँडेड कंपनी होती.
त्याला वाटायचं बाबा कमवतच आहेत ना, मग मला काय गरज आहे कारखान्यात लक्ष देण्याची. ही गोष्ट मला कुठंतरी खूप खटकत होती. कारण पूर्ण आयुष्यभर मी मेहनत केली, एवढा मोठा व्यवसाय उभा केला, मुलांना त्यांच्या पायावर उभं केलं, त्यांना शिकवलं, घडवलं. आता तरी त्यांनी पुढे येऊन जबाबदारी घ्यायला हवी, मला विश्रांती द्यावी, हीच माझी अपेक्षा होती. पण त्या दोघांनाही त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात रस होता आणि या मुलाने जो व्यवसायात होता त्यानेही आजवर व्यवसाय समजून घेण्याचा प्रयत्न केला नव्हता. तरीसुद्धा मुलं आणि सुना यांचं वर्तन माझ्या बाबतीत कधी वाईट नव्हतं. सगळे चांगलेच होते. सगळं अगदी सुरळीत चाललं होतं. पण एक दिवस अचानक आयुष्याने असं वळण घेतलं ज्यानं आमचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. आमचं नाही तर माझं. एक दिवस आमच्या कारखान्याला अचानक आग लागली. इतकी भीषण आग की कारखान्यातील प्रत्येक सामान जळून खाक झालं. मला या गोष्टीचं खूप वाईट वाटत होतं, पण माझ्या मुलाला याचं काहीच सोयरं सुतक नव्हतं. तो तर आपल्या कुटुंबासोबत सुट्ट्यांमध्ये ट्रिपला गेला होता. मी जेव्हा जेव्हा माझ्या दोन्ही लहान मुलांच्या घरी जायचो तेव्हा ते मला जास्त दिवस तिथं थांबू देत नव्हते. लवकरच मला परत घेऊन यायचे. बाबा तुमची खूप आठवण येते आहे, चला ना घरी. कारण घराचा सगळा खर्च मीच चालवायचो. घरात राशन आणणं, विजेची बिलं, पाण्याची बिलं सगळं माझ्याच जबाबदारीवर होतं. माझा मुलगा त्याला जेव्हा खर्च करायचा असे तेव्हा तो माझ्याकडून पैसे मागायचा. दिवसभरात अनेक वेळा त्याला माझी गरज भासत होती. माझ्याकडून तो सारखा काही ना काही मागत असे. म्हणून मी जेव्हा काही दिवसांसाठी घराबाहेर जात तेव्हा तो अस्वस्थ व्हायचा. मी नेहमीच माझे पैसे जपून ठेवले होते, कधीच उधळपट्टी केली नाही. पण माझी तिन्ही मुलं मात्र फार फिजूल खर्ची होती. रवी आणि प्रतीक हे दोघं भलेही वेगळे राहत होते, पण त्यांनासुद्धा दर 2-3 दिवसांनी माझी गरज पडायची. बाबा आज हे काम आहे, पैसे द्या. बाबा बायको आजारी आहे, पगार कमी मिळाला. सुट्ट्या घेतल्या म्हणून पगारात कपात झाली. मुलगी आजारी आहे, घरी पाहुणे येणार आहेत. हे सगळं ऐकून मी अगदी थकून गेलो होतो. जोपर्यंत मी त्यांना पैसे देत होतो तोपर्यंत मी छान बाबा होतो. पण आता जेव्हा माझ्या व्यवसायात मोठं नुकसान झालं होतं तेव्हा त्याचा विचार करणारा, समजून घेणारा एकही नव्हता. कारखान्याला लागलेल्या आगीमुळे हळूहळू माझं मोठं नुकसान होऊ लागलं. खूपशा मशीन जळून गेल्या होत्या. खूप साठवलेलं तेल खराब झालं होतं. कामगारही कामावर येण्यास नकार देत होते. मी फार अस्वस्थ झालो होतो. सर्व बाजूंनी अडचणींनी घेरलेलं आयुष्य कोसळायला लागलं होतं. एक दिवस मी रवी, प्रतीक आणि राजन या तिघांना समोर बसवलं आणि म्हणालो, बाळांनो, माझा व्यवसाय आता डुबत चालला आहे. माझं वयही आता झालं आहे. मी पुन्हा हा व्यवसाय उभा करू शकेन असं मला वाटत नाही. आता तुम्ही तिघं मिळून तुमच्या बाबांच्या व्यवसायाला उभं करण्याचा प्रयत्न करा. पुढे याचा तुमच्याच आयुष्यात उपयोग होईल. ते दोघं, रवी आणि प्रतीक, शांत बसले. मग म्हणाले, बाबा आम्ही दोघं नोकरी करतो, तेवढंच आमच्यासाठी खूप आहे. हे सगळं राजन दादाला सांगा. राजन म्हणाला, बाबा मी काय करावं आणि पुन्हा व्यवसाय सुरू करण्याची काय गरज आहे? तुमच्याकडे तर भरपूर जमीन आहे, दागिने आहेत, ते सर्व विकून तुम्ही पुन्हा व्यवसाय सुरू करा. मी शांतपणे म्हणालो, नाही रे बाबा, ती मालमत्ता मी तुमच्यासाठी जपून ठेवली आहे, तुमच्या भविष्याच्या, तुमच्या कठीण काळाच्या कामी यावी म्हणून. आता तुम्हीच मेहनत घेऊन तुमच्या समजूतदारपणाने व्यवसाय पुन्हा उभा करा. जर मी ती मालमत्ता व्यवसायात घातली तर पुढे तुमच्यासाठी काहीच उरणार नाही. ते तिघंही पुन्हा गप्प झाले आणि सरळ म्हणाले, आम्ही काहीही करू शकत नाही. मी अगदी उदास झालो. माझा संपूर्ण व्यवसाय जो कधी काळी मी आपल्या मेहनतीने उभा केला होता कालांतरानं पूर्णपणे बुडून गेला. पण माझ्या मुलांना त्याचं काहीच दुःख नव्हतं. त्यांना फक्त एवढंच माहीत होतं की आता त्यांचे बाबा रिकामे झाले आहेत. तरीसुद्धा ते सारखी काही कारणे सांगून माझ्याकडून पैसे मागायचे. पण मी त्यांना पैसे देणं बंद केलं, कारण मी आधीच माझ्या बऱ्याचशा बचती त्यांना देऊन टाकल्या होत्या. नेहमीच मी माझं कमाईचं सर्व काही त्यांच्यावर खर्च करत आलो होतो, पण त्यांनी कधीही त्यांची कमाई मला दिली नव्हती. आता जेव्हा मी पैसे देणं बंद केलं तेव्हा रवी आणि प्रतीक यांनी माझ्याशी बोलणंच बंद केलं. तेच दोघं जे नेहमी दर 2-3 दिवसांनी मला फोन करायचे, जबरदस्तीने घरी बोलवायचे, कारण त्यांना ठाऊक होतं की मी गेलो की नातवंडांसाठी भरपूर वस्तू घेऊन जातो आणि त्यांच्यावर भरपूर पैसे खर्च करतो. पण आता त्यांना कळालं की बाबा आता रिकामे झालेत, तर त्यांनी मला फोन करणं तर दूर, घरी बोलवणंही बंद केलं. राजनची बायको, जी अगोदर माझ्याशी खूप प्रेमाने बोलायची, ती आता कायम चिडचिड करायला लागली.
राजनही कायम तणावात वाटायचा. तो माझ्या खोलीत येत नसे. मी मनात ठरवून टाकलं की व्यवसाय मी पुन्हा उभा करणार नाही. आता माझ्या मुलांनीच विचार करायला हवा की जेव्हा त्यांचे बाबा सर्व काही देऊन थकले आहेत तेव्हा ते आपलं उभं आयुष्य स्वतःच्या हातानं घालवत आहेत. माझं वय झालं, मी एक दिवस जाणारच. हा व्यवसाय त्यांचाच कामाचा आहे. पण हे त्यांना समजतच नव्हतं. माझी नातवंडं मला खूप आवडायची, पण आता सुनासुद्धा त्यांच्यापासून मला दूर ठेवायला लागल्या. राजनही मला काही विचारायचा नाही. ह्या काळात मला जाणवलं माझ्या तब्येतीत बरेच बदल होत होते. माझी तब्येत ठीक राहत नव्हती. पूर्वी मी माझ्या मुलांच्या प्रत्येक गरजेची काळजी घ्यायचो तेव्हा मी त्यांच्यासाठी चांगला होतो. पण आता जेव्हा मी दुर्बल झालो होतो तेव्हा या घरात माझ्या मुलांच्या नजरेत माझं काहीच महत्त्व राहिलं नव्हतं. कदाचित मी त्यांना तेव्हाच चांगला वाटत होतो जेव्हा मी भरपूर पैसे कमवत होतो. पण आता जेव्हा मी कुठल्याच कामाचा राहिलो नव्हतो तेव्हा मला विचारणारं कोणी नव्हतं. मला खूप खोकला यायचा. कधीकधी छातीत इतका त्रास व्हायचा की मी अक्षरशः विव्हळायचो. पण मला पाहायला कोणीही नसायचं. मी कायमचं माझ्या खोलीत बंद असायचो. एक दिवस मी राजनला म्हणालो, बाळा, खूप दिवसांपासून माझी तब्येत ठीक नाही. मला एखाद्या डॉक्टरकडे ने. राजन थोडा वेळ गप्प राहिला, पण जेव्हा त्याने माझी अस्वस्थता पाहिली तेव्हा तो म्हणाला, ठीक आहे बाबा, मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. तो मला डॉक्टरकडे घेऊन गेला. डॉक्टरानं काही साध्या गोळ्या दिल्या, पण त्याचा काहीच फरक पडत नव्हता. मी दिवसेंदिवस अधिक अशक्त होत होतो. खोकला वाढत चालला होता. डोळ्यांखाली काळे वर्तुळं आली होती. शरीर गरम राहायला लागलं. एक दिवस राजन म्हणाला, बाबा, मी विचार करतो आहे तुम्हाला एखाद्या मोठ्या डॉक्टरांकडे घेऊन जावं लागेल. हे छोटे मोठे डॉक्टर काही कामाचे नाहीत. आणि एक गोष्ट, तुम्ही रात्री इतकं जोरात खोकता की घरातले सगळे झोपेतून जागे होतात. मुले पण दचकून उठतात. आम्हालाही त्रास होतो. मी म्हणालो, बाळा, मी स्वतःही खूप त्रासलो आहे. कृपया मला एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे घेऊन चल. तेव्हा तो मला मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. जाण्याआधी त्याने एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली, मी तुम्हाला मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईन, पण तुमच्या उपचारांचा खर्च कोण करणार? तुमच्याकडे आता काहीच राहिलं नाही. तुमच्या दोन्ही मुलांना पण काही देणं घेणं राहिलं नाही तुमच्याशी. पैसे मागायला ते क्षणात येतात. घरी बोलवायचे, कारण त्यांना फक्त तुमचा वापर करून घ्यायचा होता. पण आता कोणीच विचारत नाही की बाबा जिवंत आहेत की नाही. मी गप्प झालो. नजर खाली करून फक्त ऐकत राहिलो. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टरांनी माझी अवस्था पाहून खूप साऱ्या टेस्ट लिहून दिल्या. रिपोर्ट आल्यानंतर तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला TB झाला होता आणि तोही पुढच्या स्टेपला गेला होता. उपचार शक्य होते, पण खूप महागडे. घरी आल्यावर राजनने ही बातमी त्याच्या बायकोला नेहाला सांगितली. मी त्यांच्या खोलीबाहेर उभा होतो. ते दोघं जे काही बोलत होते ते मी ऐकत होतो. नेहा म्हणाली, तुमच्या बाबांनी स्वतःचं सगळं संपवून टाकलं आहे आणि आता स्वतःच आजारी पडलेत. आणि आजारही असा की वर्षानुवर्ष उपचार चालू ठेवावे लागतील. तुमच्याकडे इतके पैसे आहेत का की तुम्ही त्यांचा उपचार करू शकता? त्यात त्यांचं वय खूप झालं आहे. आजच गेले तरी काही फारसा फरक पडत नाही. तसेही ते आता कुठल्या कामाचे राहिले आहेत? आपल्यालाही खूप खर्च आहेत. मुलांच्या शाळा, घर खर्च. आता तर तुमचे बाबा 1 रुपयासुद्धा देत नाहीत. सगळं ओझं तुमच्यावरच आले आहे. म्हणून आता तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देण्याची काही गरज नाही. सर्व कामं मलाच करावी लागतात आणि मी त्यांच्या सेवेला बसू शकत नाही. आणखी एक त्यांना सांगा, ते त्यांच्या खोलीतच राहावे. त्यांचा हा खोकल्याचा आजार आपल्या मुलांनाही लागू शकतो. अगोदरच त्यांच्या खोकल्याने सगळे त्रासले आहेत. मला नाही वाटत की त्यांची तब्येत आपल्या घरासाठी धोकादायक व्हावी. माझं मन सांगत होतं, राजन आता तिच्यावर ओरडेल, तिला समजावेल की असं बोलू नकोस. पण तो शांतपणे फक्त एवढंच म्हणाला, तू काळजी करू नकोस, मी बाबांना समजावून सांगेन. तू बरोबर बोलत आहेस. हे ऐकून माझं काळीज अक्षरशः तुटून गेलं. मी गप्पपणे पुन्हा माझ्या खोलीत आलो आणि आयुष्यात पहिल्यांदाच इतकं मनापासून रडलो. माझा व्यवसाय बुडाला तेव्हा मला एवढं वाईट वाटलं नव्हतं जितकं आज माझ्या मुलाच्या आणि सुनबाईच्या बोलण्याने वाईट वाटत होतं. माझं या घरातलं स्थान जणू एका अनावश्यक वस्तूसारखं झालं होतं, ज्याची ना कोणाला गरज होती ना कोणाला किंमत. जेवणसुद्धा मला असं मिळायचं जसं एखाद्या भिकाऱ्याला टाकून दिलं जातं.
नेहा हातात ग्लोव्ज घालून जेवणाचे ताट खिडकीतून आत देत असे. साडीचा पदर नाकावर लावून म्हणायची, लवकर खा आणि खिडकी बंद करा. कुठे तुमच्या खोकल्यातून येणारा जंतू बाहेर पसरला तर आम्हालाही आजार होईल. मला तर जेवणसुद्धा शिळं मिळत होतं. सुनबाईने तिच्या मुलांनाही माझ्याकडे पाठवणं बंद केलं. एक दिवस सुनबाई माझ्या मुलाला म्हणाली, मला नाही द्यायचं तुझ्या बाबांना जेवण, तुला गरज असेल तूच दे त्यांना जेवण. राजन म्हणाला, बरं मी देईन त्यांना जेवण, तू एवढा गोंधळ का घालत आहेस? बाबांनी ऐकलं तर त्यांना वाईट वाटेल. पण त्याला काय माहीत होतं मी माझ्या खोलीच्या खिडकीतून काय काय ऐकत असायचो. मला खूप वाईट वाटायचं, खूप दुःख व्हायचं. पण मी अश्रू गिळत कोरडी चपाती आणि शिळी भाजी खाऊन शांत बसायचो. राजन म्हणाला, कोणत्या प्रकारची औषधं देत होता? राजन मला कोणत्या प्रकारची औषधं देत होता हे मला माहीत नव्हतं. फक्त खिडकीतून तो औषधं द्यायचा आणि म्हणायचा, हे घेऊन टाका. मला माझी तब्येत काही सुधारत नव्हती. वेळ जसजसा पुढे जात होता तसतशी माझी तब्येत बिघडत चालली होती. मला नीट खातासुद्धा येत नव्हतं आणि स्वतःहून पाणी पिऊ शकत नव्हतो. राजन तर खोलीत येतही नव्हता. नातवंड माझ्याकडे यायचा प्रयत्न करायची, पण त्यांची आई त्यांना ओरडायची, सावधान, जर आजोबांच्या खोलीकडे जरी गेलात तर तुम्हालाही तो धोकादायक आजार लागेल. तुमच्या खोलीत जाऊन अभ्यास करा. सुनबाईचं असं बोलणं ऐकलं आणि माझं काळीजच फाटून गेलं. मला समजत नव्हतं की मला नक्की कोणता आजार झाला होता आणि झालाच होता तर माझ्यावर नीट उपचार होतोय की नाही. राजन मला औषधं देत होता, पण ती डॉक्टरांकडून नव्हती तर मेडिकल दुकानातून स्वस्तातली औषधं आणून तो देत होता. त्यामुळे माझी तब्येत सुधारत नव्हती. शेवटी तर ती औषधेसुद्धा काम करणं बंद झाली. खोकून जीव निघायचा. एकदा मला रक्ताची उलटी झाली. सुनबाईने ते पाहिलं आणि म्हणाली, आता तर मी बाबांना 1 मिनिटही घरात सहन करणार नाही. या बंद खोलीत माझी तब्येत खूप खराब होत होती. मी ओरडून सगळ्यांना हाक मारायचो, पण कोणीही मदतीला येत नव्हतं. शेवटी रडण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. सकाळी जेव्हा राजन खोलीत आला तेव्हा रक्त पाहून घाबरला. मी पूर्ण बेशुद्ध अवस्थेत पडलो होतो. त्याने पटकन मला उचललं आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं. त्याच्या बायकोने त्याला समजावलं होतं, तूच का करत आहेस बाबांची सेवा? सगळी जबाबदारी तुझ्यावरच का? तू इतकी वर्ष त्यांना ठेवून घेतलंस. तुझे 2 लहान भाऊ तर त्यांना भेटायलाही येत नाही. मी तर म्हणते त्यांना प्रतीककडे नेऊन सोड. काही दिवस तरी तो त्यांच्यावर उपचार करून घेईन आणि त्यांची सेवा करेन. 2 दिवस माझ्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार झाले. नंतर जेव्हा मला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला तेव्हा राजन मला प्रतीकच्या घरी सोडून आला. राजनच्या बायकोने आधीच माझ्या प्रकृतीबद्दल प्रतीकच्या बायकोला सांगितलं होतं. राजन तर अगोदर माझ्याशिवाय राहतही नसे आणि आता मला लहान भावाकडे सोडून गेला होता. जेव्हा मी प्रतीकच्या घरी पोहोचलो तेव्हा माझी अवस्था पाहून तो हादरून गेला. जेव्हा प्रतीक आणि रागिनीला माझ्या आजाराबद्दल समजलं तेव्हा ते दोघं घाबरले आणि त्यांनी मला हात लावणेसुद्धा टाळलं. त्यांनीही मला राहण्यासाठी एक वेगळी खोली दिली. राजनने प्रतीकला आधीच सांगितलं होतं, मी आत्तापर्यंत बाबांची खूप सेवा केली आहे. आता त्यांच्यावर बरेच औषधोपचारही करून घेतले आहेत. आता तू त्यांच्यावर इलाज कर आणि त्यांना तुझ्या घरी ठेव. मी नाही इच्छत की सगळा भार माझ्यावरच यावा. ते फक्त माझेच नाही, तुझेही बाबा आहेत. माझी तब्येत इतकी काही सुधरत नव्हती. प्रतीक मला ज्या डॉक्टरकडे घेऊन गेला त्यांचे उपचार खूप महागडे होते. त्यामुळे प्रतीक घाबरून गेला आणि त्यानेही मला मेडिकल स्टोअरमधून स्वस्त औषधं देणं सुरू केलं. तो सतत विचार करत होता, काय करू काय नाही, कारण त्याला माझं ओझं पेलवेनासं झालं. त्याची बायको रागिनीने तर आधीच स्पष्ट सांगितलं होतं, तुला जितके दिवस बाबांना ठेवायचे आहे ठेव, पण मी त्यांचं काहीच काम करणार नाही. मला तिथं राहून 1 महिनाही झाला नव्हता आणि माझ्या खोकल्यामुळे रागिनी खूप त्रस्त झाली. ती वारंवार प्रतीकला म्हणत होती, ज्या दिवसापासून तुझे बाबा इथे आले आहेत तेव्हापासून घराचं वातावरण खराब झालं. ते इथे येण्याअगोदर आपण किती शांततेत राहत होतो, पण आता सतत तुझ्या बाबांच्या खोकल्याचा आवाज ऐकू येतोय. खोकल्यामुळे आजार पसरतोय. मी तुझ्या पाया पडते, प्लीज तुझ्या बाबांना इथून कुठेतरी घेऊन जा. त्यांच्या उपस्थितीत माझं राहणं अशक्य आहे. त्यावर प्रतीक म्हणायचा, मी दादासारखी बाबांकडे पाठ फिरवू शकत नाही. अगोदर जेव्हा बाबा भरपूर पैसे आणायचे तेव्हा तर तू त्यांची सेवा करायचीस ना? ती म्हणाली, हो, कारण तेव्हा परिस्थिती वेगळी होती. तुझे बाबा तेव्हा निरोगी होते, पण आता त्यांना एवढा मोठा आजार झालाय की मी त्यांच्या जवळसुद्धा जाणार नाही. मला त्यांच्या आसपास जाण्याची सुद्धा घाण वाटते.
तुझा दादा आणि वहिनी तर आपलं ओझं उतरवून आपल्या घरी टाकून गेले, पण आयुष्यभर बाबांचे सगळे फायदे त्यांनीच उचललेत. आता स्वतःचे पैसे खर्च करायची वेळ आली तर त्यांना उपचारासाठी इथे पाठवून दिले. रागिणीने दररोज प्रतीकचं डोकं इतकं खराब केलं की शेवटी तोही मला त्याच्या लहान भावाकडे रवीकडे पाठवण्यास तयार झाला. माझा सगळ्यात लहान मुलगा रवी, जो शाळेत शिक्षक होता, त्याच्याही घरी मला तसेच हाल पाहायला मिळाले. त्यानेही आपल्या मोठ्या भावासारखं सांगितलं, बाबांचा उपचार खूप महाग आहे, एवढा खर्च माझ्याने होत नाही. तुझी नोकरी चांगली आहे, तूच त्यांची जबाबदारी घे. त्यांना काही दिवस तुझ्या घरी ठेव आणि इलाज कर. पण इथेही परिस्थिती तशीच होती. मी तर कोणालाही काही सांगण्यासही लायक राहिलो नव्हतो. त्यानेही मला एक खोली देऊन मोकळं केलं. पण त्याची बायको खूप उद्धट होती. ती म्हणायची, या म्हाताऱ्याला इथून बाहेर काढा. आजारी होऊन इथे आला आहे, आयुष्यभर मोठ्या मुलाच्या घरी राहिला आणि आता आमच्यावर ओझं टाकतोय. मी तर म्हणते त्यांना एखाद्या वृद्धाश्रमात सोडून या. तसेही आता तुमचे बाबा काही उपयोगाचे राहिले नाहीत. मला आता कोणाकडूनही काही अपेक्षा उरलेली नव्हती. एकतर मी आधीच आजाराने थकलेलो होतो आणि त्यात माझ्या सुना आणि मुलांनी माझे मानसिकरित्या पूर्ण खर्चीकरण केले होते. मी आता एकटेपणाचा शिकार झालो. मुलं तर माझ्यापासून दूर पळत होती, एकमेकांवर जबाबदारी ढकलत होती. कुणालाही माझी काळजी नव्हती. ही तीच मुलं होती. मी माझ्या बायकोला दूर केलं, पण त्यांचे संगोपन करण्यासाठी मी त्यांना न सोडता त्यांच्या पाठीमागे उभा राहिलो आणि दुसऱ्या लग्नाचा विचारही कधी केला नाही. माझ्या मुलांना काही कमी पडू नये म्हणून मी आयुष्यभर मेहनत केली. त्यांना चांगलं शिक्षण दिलं आणि माझ्या स्वतःच्या सुखाचा विचारसुद्धा सोडून दिला. कधी कधी मनात विचार येत होता, ही मुलं खरंच माझी आहेत का? माझी बायको सुरेखा, जिला मी अनेक वर्षापासून सोडून दिलं होतं, तिचं माझ्याशी लग्न झाल्यावरही अनेक पुरुषांशी संबंध होते, म्हणून अनेकदा माझ्या मनात शंका यायची की ही मुलं खरंच माझी आहेत का? पण तरीही मी त्यांचा बाप होतो आणि म्हणून मी माझं कर्तव्य निभावत राहिलो. पण आता वाटत होतं की हे सगळे त्याच शंकेकडे इशारा करते. जर ती मुलं खरंच माझी असती तर ती माझ्याशी अशी वागली असती का? सध्या मी तो विचार मनातून झटकून टाकला आणि शांतपणे घरातून बाहेर पडलो. मला आता कुठल्याही मुलासोबत राहायचं नव्हतं. माझ्या सामानात थोडेसे पैसे होते. मी आपलं सामान घेतलं आणि थरथरत पावलांनी चालत ट्रेनमध्ये बसून माझ्या गावाकडे निघालो. तेच गाव जिथं माझे भाऊ बहीण राहत होते. मी थेट माझ्या भावाच्या घरी गेलो. दार वाजवलं आणि इतक्या वर्षांनी मला अशा अवस्थेत पाहून माझ्या भावाने मला घट्ट मिठी मारली आणि रडू लागला. खरं सांगतो, तेव्हा वाटलं इतक्या वर्षांनी अजूनही ह्या जगात कोणीतरी आपलंसं आहे. माझ्या येण्यावर त्यांनी सगळ्या भावंडांना बोलावून घेतलं. माझी अवस्था पाहून सगळ्यांना खूप वाईट वाटलं. मी त्यांना माझ्या मुलांच्या वागणुकीबद्दल सांगितलं तर त्यांनी ठामपणे सांगितलं, आता तुला काळजी करण्याची गरज नाही. आपलं नातं रक्ताचं आहे. आम्ही तुला कधीच एकटं पडू देणार नाही. माझ्या वहिनींनी माझी खूप सेवा केली, माझी काळजी घेतली. मोठ्या भावाने गावातल्या वैद्याकडून माझा उपचार सुरू केला. त्यांनी सांगितलं की काही दिवस औषधोपचार झाल्यानंतर हा आजार मुळापासून बरा होईल. मी कसाबसा इथवर पोचलो. ते सगळं माझ्यासाठी खूपच कठीण होतं. माझ्या येण्यावर माझ्या मुलांनी मला शोधण्याचाही प्रयत्न केला नाही. माझ्या भावांनी माझा उपचार केला. काही दिवस गेले आणि मी पूर्णपणे बरा झालो. माझ्या भावांनी सांगितलं, आम्ही तुला आता कुठेच जाऊ देणार नाही, तू आमच्यासोबतच राहशील. मी म्हटलं, हो, मी नक्कीच तुमच्यासोबत राहीन, पण मला एक गोष्ट हवी आहे. माझ्या मुलांपर्यंत ही बातमी पोचवा की मी आता ह्या जगात नाही. हे ऐकून माझ्या भावंडांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते सगळे आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारलं, तू जिवंत असताना तुझ्या मुलांपर्यंत तुझ्या मृत्यूची बातमी का पोचवायची आहे? मी म्हटलं, कारण मला त्यांना इथे बोलवायचं आहे. माझी सर्व जमीन ह्या गावातच आहे. माझ्या मृत्यूची बातमी ऐकून ते तिघं धावत पळत इथे येतील. आणि अगदी तसंच झालं. जेव्हा त्यांना माझ्या मृत्यूची बातमी मिळाली तेव्हा 2 दिवसात त्यांनी गावाला येण्याचा विचार केला. त्यांच्या मनात आलं, बाबा आता नाहीत तर मग आपण त्यांची संपत्ती वाटून घेऊ. त्यांनी आपल्या सगळ्यांसाठीच हे सर्व जमवलं होतं. आता आपण कायदेशीररित्या ती जमीन आपल्या नावावर करून घेऊ. जेव्हा ते तिघं गावात आले तेव्हा मी आधीच संपूर्ण गावाला एकत्र बोलवलं होतं. गावकऱ्यांच्या गर्दीतून मार्ग काढत मी त्यांच्या समोर येऊन उभा राहिलो. तेव्हा मला पाहून त्यांचे धाबे दणाणले. कारण त्यांना तर सांगितलं होतं की त्यांचे बाबा आता ह्या जगात नाहीत.
पण जेव्हा त्यांनी मला जिवंत पाहिलं तेव्हा ते स्तब्ध झाले. मग मी पूर्ण गावासमोर जाहीर घोषणा केली, हे तिघं माझे मुलं नाहीत, मी निसंतान आहे आणि मीच मुद्दाम त्यांना माझ्या मृत्यूची खोटी बातमी दिली होती. माझ्या यांच्याशी काहीही संबंध नाही आणि माझ्या मालमत्तेमधील यांना 1 रुपयाही मिळणार नाही. हे ऐकताच ते माझ्या पायात पडून जोरजोरात रडायला लागले. पूर्ण गावासमोर त्यांची बदनामी होत होती. ते तिघं माझे पाय धरून म्हणू लागले, बाबा आम्हाला माफ करा, पण असं नका करू. असं म्हणू नका की आमचं तुमच्याशी कोणतंही नातं नाही. मी शांतपणे म्हणालो, माझा व्यवसाय थोडासा डगमगला काय किंवा मला आजार झाला काय, तुम्ही मला ओझं समजायला लागलात, एकमेकांवर जबाबदारी ढकलत राहिलात. पण तुम्हाला वाटलं काय, या जगात माझं कोणीच नाही का? हे पहा, हे माझे सख्खे भाऊ बहीण आहेत, जे माझ्या प्रत्येक संकटात माझ्यासोबत उभे राहिले. आता मी तुम्हाला एक कटू सत्य सांगतो. मला आजही खात्री नाही की तुम्ही खरंच माझीच मुले आहात की नाही. कारण तुमची आई सुरेखा, जिच्याशी माझं लग्न झालं होतं, लग्नानंतरही अनेक पुरुषांशी संबंध ठेवत होती. जेव्हा मला तिच्या वागणुकीबद्दल समजलं, मी तिला सोडून दिलं. पण मी दुसरं लग्न केलं नाही, कारण मला माझ्या मुलांच्या भवितव्याची काळजी होती. मी तुमच्यासाठी किती गोष्टी सहन केल्या. लोकांनी सल्ला दिला, दुसरं लग्न कर, पण मी नाही केलं. पण आज तुमचं खरं रूप पाहून मला समजलं की तुम्ही तिचेच रक्त आहात. ती माझ्या पाठीमागे मला धोका देत होती आणि तुम्ही तर सरळ माझ्यासमोरच मला फसवत होतात. म्हणून आज संपूर्ण गावासमोर मी जाहीर करतो, माझा तुमच्याशी आता काही संबंध नाही आणि पुढे कधीच इथे येण्याचा प्रयत्न करू नका. माझी सारी जमीन जायदाद मी माझ्या भावंडांमध्ये वाटून देणार आहे. तुम्ही खरोखरच त्या चारित्र्यहीन स्त्रीची मुलं आहात, जिने माझा विश्वासघात केला आणि आता तुम्ही त्या विश्वासघाताचं पाप पुढे चालवत आहात. हे ऐकून ते खूप घाबरले, कारण त्यांना समजलं की मी माझी संपूर्ण मालमत्ता माझ्या भावंडांना देणार आहे. त्यांनी खूप माफी मागितली, पण एक काळ असा होता जेव्हा मी त्यांच्या आईलाही माफ केलं नव्हतं. मग आता मी त्यांनाही कधीच माफ करणार नव्हतो. ते रडत होते, पश्चाताप करत होते आणि मग तोंड लपवून निघून गेले. मी वकिलाला बोलवलं आणि माझी सर्व संपत्ती माझ्या भावांमध्ये वाटून दिली. माझ्या बहिणींना मी वाटा दिला तेव्हा त्या थोड्याशा संकोचल्या, पण त्यांनीही प्रेमाने स्वीकारलं आणि म्हणाल्या, आता तू शहरात पुन्हा जाणार नाहीस, तू आम्हा सर्वांच्या सोबतच राहशील, जसं अगोदर राहत होतास. मी माझ्या मुलांशी कायमचं नातं तोडलं. थोड्याच काळात मला समजलं की ती तिघं खूप वाईट परिस्थितीतून जात आहेत. 2 मुलांची नोकरी गेली आणि मोठा मुलगा गरिबीत जगतो आहे. ज्यांना एक चांगले आयुष्य द्यायला मी माझं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं, तेच स्वतःच्या हाताने सगळं गमावून बसले. त्याला मी काहीच करू शकत नव्हतो आणि खरं तर मला करावंसंही वाटलं नाही. ते अनेकदा माझी माफी मागायचा प्रयत्न करत होते, पण मी त्यांना कधीच माफ केलं नाही. आज मी माझ्या गावात माझ्या भाऊ बहिणींसोबत राहतो. गावाच्या मातीची, झाडांची, शुद्ध हवेची आणि माणुसकीचा तो गोड गंध माझ्या जीवात भरून घेतो. मी गावाच्या लोकांसोबत समाधानाचं, शांततेचं जीवन जगतो आहे. मित्रांनो, ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा करते. कथा आवडली असेल तर कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका.